जय श्रीराम विद्यार्थी मित्रांनो, मी दादासाहेब काळोखे, फॅकल्टी ऑफ ॲग्रोनॉमी आणि ॲग्री बिझनेस एक्सपर्ट आपल्या समोर घेऊन येत आहे एक नवीन प्लॅटफॉर्म. त्याचं नाव आहे ॲग्री सुपर बी अकॅडमी. आता जसं की संत तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजापोटे फळे रसाळ गोमटी, त्याच तत्वांचा आदर्श घेऊन आम्ही आमचं ब्रीद वाक्य रचलेलं आहे, सोईंग सीड्स ऑफ सक्सेस. सोईंग सीड्स ऑफ सक्सेस याचा जर आपण अर्थ बघितला डीप मध्ये जाऊन, तर कुठल्याही गोष्टी चांगल्या होण्यासाठी ते पहिल्यापासूनच चांगल्या प्रमाणे रुजणं गरजेचं असतं. जसं की पीक एखादं चांगलं कधी येतं, त्याचं बी चांगले असेल तर. म्हणजे आपण ज्या एक्झाम किंवा आपण ज्या गोष्टीची तयारी करणार आहोत भविष्यात यश मिळवण्यासाठी, त्याची सुरुवातच चांगली असेल तर आपल्याला ते यश 100% मिळल्याशिवाय राहत नाही. त्याच तत्वावर आम्ही हे ब्रीद वाक्य बनवलेलं आहे, सोईंग सीड्स ऑफ सक्सेस. त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ज्या आता अकॅडमी बद्दल सांगायचं झालं तर अकॅडमीमध्ये आम्ही 10-15 फॅकल्टी मेंबर्स आहोत. ते वेगवेगळ्या कॉलेजला, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये, काही प्रायव्हेट ठिकाणी टीचिंग करतात, परत मॉडरेशन करतात आणि त्यांचं स्वतःचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन चालू असतं. तर विद्यार्थ्यांमधून मागणी आली की सर आम्हाला ह्या गोष्टीची अडचणीत आहे, आम्हाला बँकिंगसाठी प्रिपरेशन करायचे, ॲग्री एमपीएससी साठी प्रिपरेशन करायचे, ॲग्री यूपीएससी साठी प्रिपरेशन करायचे, त्याचसोबत पब्लिक सेक्टरचे एक्झाम असतील, जसे की FCI असेल, क्रुबको असेल, परत नॅशनल सीड कॉर्पोरेशनची एक्झाम असेल, असे वेगवेगळे एक्झाम्स असतील. तर त्यासाठी आम्हाला प्रिपरेशन करायचे, त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. मग अशा खूप मुलांचे अडचणी सोडवत असताना आमच्या काही सहकाऱ्यांना एक आयडिया डोक्यात, कल्पना डोक्यात आली की आपण का नाही त्यांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करावा. मग तोच प्लॅटफॉर्म आम्ही आज सत्यात उतरवला आणि त्याला नाव दिलेलं आहे ॲग्री सुपर बी अकॅडमी. आणि त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना किंवा जे प्रिपरेशन करतायत गव्हर्नमेंटसाठी, प्रायव्हेट सेक्टरसाठी, त्यांना आपण मार्गदर्शन करणार आहोत. एक्झामची तयारी कशी करावी, प्रीची, मेन्सची आणि इंटरव्ह्यूची. त्यानंतर हे व्यतिरिक्त अजून आपण काय करणार आहे, आपण अजून 2 सेक्शन मध्ये काम करत आहोत. एक ॲग्री बिझनेस विंग सेक्शन आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त गव्हर्नमेंटची एक्झाम करण्यासाठी तर आमच्याकडे ऑलरेडी चांगला स्टाफ फॅकल्टी आहेच, पण ज्या विद्यार्थ्यांना ॲग्री मध्ये बिझनेस करायचा आहे, एंटरप्रेनर व्हायचे, त्यासाठी आपण वेगवेगळे कोर्स लॉन्च करत आहोत. त्यामध्ये आपण पहिला कोर्स लॉन्च केलेला आहे हायड्रोपॉनिक्सचा. आता हायड्रोपॉनिक्सची कन्सेप्ट काळाची गरज झालेली आहे, कारण जसं जसं पॉप्युलेशन वाढते त्या प्रमाणात आपल्या अन्नधान्याचं उत्पादन वाढत नाहीये. तर ते मीट करण्यासाठी सॉइललेस कंडिशनला आपल्याला यील्ड वाढवण्याचं गरजेचं आहे. आता ह्याच्या सगळ्या टेक्निकल गोष्टीत ह्या तर आपण रोज डे टू डे थेअरीमध्ये किंवा व्यावहारिक गोष्टीमध्ये जास्त बघण्यात नसतात. त्यासाठी आपण त्या व्यावहारिक दृष्टिकोनातून, बिझनेसच्या दृष्टिकोनातून कसं अचीव्ह करता येईल, त्यासाठी आपण ॲग्री बिझनेस सेक्टर लॉन्च करत आहोत. त्यामध्ये हायड्रोपॉनिक्स असेल, शेळीपालन असेल, मशरूम कल्टिवेशन असेल, त्याचसोबत वेगवेगळ्या प्रकारचं फर्टिलायझर मॅनेजमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यात कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर आता काही पालकांचं म्हणणं असतं की 10वी झाल्यानंतर, 12वी झाल्यानंतर मुलांना कोणत्या साईडला, म्हणजे आर्ट, सायन्स, कॉमर्स किंवा डिप्लोमा ह्या साईडला कसं सिलेक्शन करायचं, की बाबा त्यांचा कल कुठे आहे. तर ते पण करिअर काउन्सिलिंग आपण विद्यार्थ्यांना किंवा पालकांना ज्याची त्या गरजेनुसार प्रोव्हाइड करत असतो. त्याच गोष्टीचा मला 5 ते 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे की मुलांना करिअर कसं चूज करावं आणि एज्युकेशन मध्ये कॉलेज कुठलं सिलेक्शन करावं. मला स्वतःला 5 ते 10 वर्षाचा ॲग्रिकल्चर टीचिंग मध्ये एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मी त्या विद्यार्थ्यांना कॉलेज सिलेक्शन असेल, MCR असेल, त्यानंतर JRF ची प्रिपरेशन असतील, ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही एक्सपर्ट फॅकल्टी आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे त्याचं मार्गदर्शन तुम्हाला एकदम डिटेलमध्ये मिळणार आहे. तर आता हे सगळे तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये सांगितलं. अजून डिटेलमध्ये जाणण्यासाठी आपली जी अकॅडमी आहे ॲग्री सुपर बी अकॅडमी, तिचं YouTube चॅनल आहे, त्याला फॉलो करा.
त्यानंतर इंस्टाग्रामवरती आपलं पेज आहे ॲग्री सुपर बी अकॅडमी नावाचं, त्यालाही फॉलो करा. आणि टेलिग्रामवर चॅनल सुद्धा आहे आणि त्यासोबत आपला नंबर पण आहे, तर त्यावरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नवीन गोष्ट घेऊन, ज्याचा शेतकरी बांधवांना आणि त्यांच्या पुत्रांना नक्की फायदा होईल. धन्यवाद.